आता जे कोंबड्यांचं वेस्टेज आहे, वेस्ट प्रॉडक्ट स्लॉटर हाऊसचा, तर त्याचा काय काय आणि कसा कसा उपयोग होतो. वेगवेगळ्या प्रकारचं जे वेस्टेज निघतं, मग कोणचंही पंखापासून असू द्या, आतडी असू द्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रॉडक्ट्स असू द्या, खाद्याचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स, हे स्लॉटर हाऊसपासून वेस्ट प्रॉडक्ट, ज्याला की कोंबड्यांची आतडी, खत, आतड्यामधला पार्ट, ह्याच्यापासून बऱ्याच गोष्टी बनवल्या असतात आणि बनवता येतात. तर त्या आपण बघणार आहोत. स्लॉटर हाऊसपासून मिळणारं वेस्टेज पहिलं आहे, जो की वेगवेगळ्या प्रकारचा खत, त्यानंतर पंखापासूनही वेगवेगळ्या सुशोभित करण्याच्या गोष्टी मिळत असतात. तर थोडक्यात असे की वेगवेगळ्या प्रकारचं सुशोभन असू द्या किंवा पंखापासून जे आपण बॅडमिंटनचे वगैरे अशाही आहेत. आता आजचा तो विषय आहे, पण त्यासोबत आपलं दुसरं आहे की काही शोभिवंत कोंबड्या आहेत. शोभिवंत कोंबड्या ह्याच्यामध्ये जे की त्याच्या त्याच्या आकारामुळं डेकोरेटिव्ह आहेत. मग काहीचा आकार वेगळा आहे, पंखाचा आकार वेगळा आहे, तुऱ्याचा आकार वेगळा आहे. त्यामुळं आजचा विषय स्लॉटर हाऊसमधील मटेरियल, वेस्ट मटेरियल आणि त्यानंतर साधारणतः जे तयार झालेले वेगवेगळ्या प्रकारचे शोभिनीकरण म्हणजे शोभिवंत कोंबडी पालन, त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला टाकून देईल. तर सगळ्यात महत्त्वाचं राहील सगळ्यात स्लॉटर हाऊसमधलं मटेरियल. त्या स्लॉटर हाऊसमधलं मटेरियल जर आपण बघितलं, तर त्यामध्ये साधारणतः जे वेस्ट म्हणून बघितलं जातंय ज्या गोष्टीकडे, तर ते वेस्ट मटेरियल बेस्ट कसं होईल हे आपण बघत आहोत. म्हणजे एकदम विक्री फेकून काहीच दिलं जात नाहीये. प्रत्येक गोष्टमध्ये बेनिफिट असतोच आणि त्यामुळं स्लॉटर हाऊसमधलं मटेरियल असो, कोणचंही मटेरियल असो, फेकून दिलं जात नसतं. तर त्यामध्ये सुरुवातीला स्लॉटर हाऊसमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत, त्यामध्ये आहेत बघा, साधारणतः बाय प्रॉडक्ट्स आपण त्याला म्हणू, की रक्त. आता साधारणतः जे रक्त म्हणजे आपल्याला तर फेकून दिलेलं दिसतं, परंतु हे रक्त 3.5% रक्त जे निघतं, वाया जातं, त्यापासून होल ब्लडपासून वेगवेगळ्या रक्ताचं पावडर बनवलं जातं. त्याचसोबत रक्ताचं वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू पण बनवल्या जातात. आता हे झालं होल ब्लड किंवा ब्लड मिल, म्हणजे रक्त वाळवलेलं रक्त जे की चुरा निघतो, आणि होल ब्लड म्हणजे जसाल तसं ब्लड. ह्याच्यापासून काय काय बनल? तर ब्लडचे ससाज बनतात, म्हणजे सॉसेज. खाण्यासाठी ब्लड यूज केलं जातं. नंतर जे लेदर असतं, त्या लेदरची फिनिशिंग येण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि लाईव्हस्टॉक फीड म्हणजे जनावराच्या खाद्यामध्ये लिव्हर टॉनिक म्हणून, त्याच्यावर प्रक्रिया म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आर-बी-सी प्रोडक्शनचं वगैरे म्हणजे असं करून फीडमध्येही यूज केलं जातं ब्लड. तर पहिला पार्ट येईल ब्लड. दुसरा येतो इंटेस्टाईन. साधारणतः इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडं. तर ह्या इंटेस्टाईनचा जो उपयोग केला जातो, तो सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे, जे की पहिल्यांदा जाईल वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्सचे गट्स आणि म्युझिकल स्ट्रिंग्स, म्हणजे ज्या म्युझिकला लावायच्या तारा असतात, म्युझिकमध्ये वाजवायच्या ज्या तारा असतात, त्या कोंबड्यांच्या कातड्यापासून आतडीपासून बनवलेल्या असतात. त्यानंतर त्याचसोबत स्क्वॅश, टेनिस, बॅडमिंटनचे गट्स किंवा जे व्हायोलिन म्हणतो, व्हायोलिन ते वाजवायचं जे आहे त्याचं एक तारा बनवणं, हे सुद्धा उपयोग केला जातो साधारणतः. तिसरा पार्ट महत्त्वाचा येतो, तो येईल बोन. बोन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची हाडं. यामध्ये रोबॉन असेल, क्रशड बोन असेल म्हणजे चुरा केलेलं बोन असेल, बोन मिल असेल किंवा बोनची ॲश असेल. तर साधारणतः ह्याच्यामध्ये लाईव्हस्टॉक फीड्स, वेगवेगळ्या खत म्हणून उपयोग केला जातो, बायोडिझेल म्हणून उपयोग केला जातो किंवा हँडीक्राफ्ट वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बोनपासून बनवलेल्या असतात. तिसरा प्रॉडक्ट येईल बाईल लिक्विड. बाईल लिक्विड म्हणजे साधारणतः जे बाईल डक्ट्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या निघणारे जे काही स्त्राव असतो, आम्ल, त्याच्यामध्ये असतो मीठ, ॲसिड, पुन्हा कॅटिसोन, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आम्ल असतात, ह्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी केला जातो. नंतर राहिलं पंख. 7% पंखाचा वापर केला जातो. हायड्रोलाइज्ड मिल असू द्या किंवा रॉ फिदर असू द्या, हे सुद्धा खाद्यामध्ये उपयोग केला जातो. शटल कॉकमध्ये केला जातो. उशाच्या खोळीमध्ये, उशामध्ये जे भरलेले असतात, पिलो म्हणतो आपण त्याला, डोक्याला ठेवायची उशी, त्यामध्येही ठेवला जातो आणि असा याचा उपयोग केला जातो. तिसरा सगळ्यात प्रॉडक्ट गिबलेट्स. हा फूड प्रॉडक्ट आहे.
खाण्यासाठी यूज करतात. गिबलेट्स हा फूड प्रॉडक्ट आहे. खाण्यासाठी यूज करतात. आणि त्यानंतर लंग्स आणि किडनी. लंग्स आणि किडनीचा जर वापर बघितला आपण, तर हे सुद्धा खाण्याचे प्रॉडक्ट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्या प्लेट्स आहेत आणि अशा रीतीनं हे वेस्ट मॅनेजमेंट केलं जातं. साधारणतः लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे ज्या याच्यापासून घाण पाणी निघतंय, वेस्ट निघतंय, हे सुद्धा खत म्हणून वापरलं जातं. जैविक खत म्हणून. काय ह्याच्यामध्ये तर प्रोटीन असतं किंवा फॅट असतं आणि गव्हर्नमेंटच्या रूलनुसार हे वेस्ट वॉटर सुद्धा आपण खत म्हणून म्हणजे त्याला ट्रीटमेंट करून त्याला खत म्हणून वापरू शकतो. तर साधारणतः वेस्ट वॉटर ट्रीटमेंट महत्त्वाची आहे, ज्यामध्ये आपण साधारणतः प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट करतो. दुसरं म्हणजे प्रायमरी किंवा प्रिलिमिनरी ट्रीटमेंट म्हणजे काय? तर जे मोठे-मोठे वेस्टेज निघालेले मोठे-मोठे जे पार्टिकल, लार्ज पार्टिकल आहेत, ते काढून टाकले जातात आणि त्यानंतर जाळीनं बाकीचं चाळून घेतलं जातं आणि त्यानंतर वेगवेगळ्या जाळीमधून चाळून घेऊन जे पाणी निघतं, त्याला यूज केलं जातं खत म्हणून. ही झाली प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. आता प्रायमरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये पुन्हा लहान-लहान जे कण असतात ते अ, म्हणजे गाळले जातात. पुन्हा त्याला सेडिमेंट केले जातं आणि त्यानंतर ते यूज केलं जातं. थर्ड ट्रीटमेंट असेल सेकंडरी ट्रीटमेंट म्हणजे सेडिमेंटेशन किंवा सेकंडरी ट्रीटमेंट, ज्यामध्ये ऑर्गॅनिक कंटेंट वेस्ट वॉटरमधून काढलं जातं. जे बॅक्टेरिया असतात, ज्या बॅक्टेरिया असतात, ते वेस्ट वॉटर स्ट्रीम्स यूज केल्या जातात. ऑक्सिजन इज ॲडेड टू सपोर्ट, म्हणजे ते चांगलं टिकावं म्हणून ऑक्सिजन ॲड केला जातो. सेडिमेंटेशन ह्याच्यामध्ये याचं मेन आहे की वेगवेगळ्या प्रकारचं जे घाण पाणी निघतं त्याला सेडिमेंट होऊ द्यायचं. सेडिमेंट म्हणजे आपण जसं बकेटीत ठेवल्यानंतर तरंगणारा पदार्थ काढून टाकायचा आणि खाली येणारा पदार्थ तोही गाळून काढायचा आणि मधला पाणी घ्यायचं. असं सुद्धा बायोगॅससाठी यूज केलं जातं आणि बायोगॅसचे प्लांट ह्याच्यावर चालतात. तो टर्शरी ट्रीटमेंट, तिसरी ट्रीटमेंट, ह्याच्यामध्ये मात्र साधारणतः या ट्रीटमेंटमध्ये पुन्हा ड्रममध्ये म्हणजे पाणी ठेवलं जातं आणि ह्याच्यातून कशातून त्याला वेगवेगळ्या सँड्स म्हणजे दगडं किंवा वाळू ह्याच्यातून ह्याला गाळून घेतलं जातं. ही झाली टर्शरी ट्रीटमेंट. का? त्याच्यामधून पूर्णपणे स्मेल आणि ओडर निघून जातो. स्मेल आणि स्मॉल ओडर, आपलं हे कलर निघून जातो. व्हाईट कलर म्हणजे घाण दिसणारा. सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट, ज्यामध्ये कंपोस्टिंग केली जाते, बायोगॅस प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं आणि रेंडरिंग केलं जातं. कंपोस्टिंग म्हणजे काय? तर खत, ज्यामध्ये डिकॉम्पोज केलं जातं ऑर्गॅनिक मटेरियल आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचा खत बनवला जातो. 2 प्रकारचे खत असतात, एरोबिक आणि एनारोबिक. त्यानंतर पॅरामीटर्स कंपोजिशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे एरेशन्स करून त्यामध्ये मॉइश्चर किती पाहिजे तर 50 ते 60%, कार्बन नायट्रोजन रेशो 30:1 आणि पीएच 7. हे झालं पॅरामीटर्स आहेत कंपोस्टिंगचे. ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर वार्म पाहिजे. मायक्रोब्स जे की जीवाणू असतात, बॅसिलस, कोलोस्ट्रिडियम, सुडोमोनास. फंगाय, झायगोमेटस, म्युकर, अस्कोमायटस, बॅस्टिकोमायटस, ॲस्पॅरगिलस आणि ह्युमिकोला. प्रोटोझा काय आहेत, ज्यामध्ये सॅप्रोफाइट्स. आणि बायोगॅसमध्ये जर बघितलं तर आपला बायोगॅसचा प्लांट माहिती आहे की ज्यामध्ये 3 टाक्या असतात. एकेकूण प्लांटमध्ये टाकलं जातं, त्यामध्ये गॅस तयार होतो. त्यावर आपली बल्ब, शेगडी, हे म्हणजे स्वयंपाकाची शेगडी ही चालू शकते. त्यामुळे स्लॉटर हाऊसच्या वेस्टवर प्रक्रिया करून बायोगॅस सुद्धा तयार करू शकतो. रेंडरिंगचा अर्थ प्रोसेस टू कन्वर्ट ॲनिमल वेस्ट इंटू स्टेबल अँड व्हॅल्यू ॲडेड मटेरियल्स. रेंडरिंग त्याच्यामध्ये मटेरियल असं घेतलं जातं की ते फॅट आहे त्याला प्युरिफाय केलं जातं आणि साधारणतः त्याचं जे लार्ड किंवा टॅलोमध्ये यूज केलं जातं. रेंडरिंग सिस्टीममध्ये किती 4 प्रकार असतात. एक ड्राय बॅच, ऑटोक्लेव्ह करणे, ड्राय कंटिन्यूअस प्रोसेसिंग आणि कंटिन्यूअस लो टेम्परेचर. ड्राय बॅचमध्ये जर बघायला आपण गेलं तर कुकर मध्ये ठेवून त्याला ड्राय केलं जातं आणि त्यानंतर तो फॅट जो आहे तो ड्रेन ऑफ केला जातो बाजूनं साईडनं आणि कोल्ड मटेरियल इज रिमूव्ह केलं जातं आणि ते फॅट यूज केलं जातं. ऑटोक्लेव्ह मेथडमध्ये जर बघितलं त्याच्यामध्ये साधारणतः कुकरसारखं ठेवलं जातं. प्रेशरच्या सुट्ट्या वाजू देतात. स्लो प्रेशर रिडक्शन करून त्यामध्ये सेपरेट फॅट आणि वॉटर केलं जातं ऑटोक्लेव्हमध्ये. आणि दुसरं आहे कंटिन्युअस लो टेम्परेचर मेथड. ह्याच्यामध्ये सुद्धा मेकॅनिकली डिवॉटरिंग सिस्टीम केली जाते. 60 ते 90 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचरला 10 ते 30 मिनिटं ठेवलं जातं आणि फॅट सेल्स ब्रेक होतात, रिलीज होतात आणि सेंट्रिफ्यूज करून वॉटर आणि फॅट आपल्याला वेगळं काढता येतं. कन्क्लुजन काय काढलं तर आपल्याला कळेल की साधारणतः कोंबड्यांच्या वेगवेगळ्या बाय प्रॉडक्ट्सवर सुद्धा आपल्याला पैसे कमवता येतात
आणि तेही व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेसने. रेफरन्सेससाठी तर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपण जे पुस्तकं यूज करतो किंवा मटेरियल बघतो ते आहे सायंटिफिक पोल्ट्री अँड मीट प्रोसेसिंग बार्बट 18 प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट्स अँड वेस्ट. नंतर कीपर रेंडेरिंग प्रेझेंटेशन आणि एव्हीएन ज्यामध्ये वेस्ट डिकॉम्पोजल सिस्टीम इन स्लॉटर हाऊस सुटेबल फॉर डेव्हलपिंग कंट्रीज. महेंद्र कुमार यांचं पुस्तक आहे. म्हणजे हे सगळे तुम्हाला वेस्ट मटेरियल कुठलंच वाया जाणार नाही आणि जे चिकन विकून जे फायदा मिळतो त्याही पेक्षा जास्त फायदा वेस्ट मटेरियल आपल्याला मिळत असतो. त्यामुळे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे एक महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये आपण त्याचं वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करून आपण ते पुन्हा रियूज करू शकतो. स्लॉटर हाऊसमध्ये ब्लड कलेक्शन, कातडी काढण्याचे स्काल्डिंग वॉटर, फिदर्सचं, त्यानंतर फीट पायांचं, गिजार्ड ज्यापासून गिबलेट्स वगैरे बनतात आणि त्यानंतर क्लिनिंग वॉटर. हे सगळे एक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहेत, ज्यामध्ये स्लॉटर हाऊस वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय काय वेस्ट मिळतं तर ब्रेन, टंग, लिव्हर, हार्ट, गिजार, किडनी. यामध्ये ड्युअल पर्पजसाठी म्हणजे हे झालं सगळं खाद्य आणि विकणे दोन्ही. त्यानंतर पुन्हा गिजार्ड कंटेन, फिदर कंटेन आणि कंटेन कार्कस, जे की मधले आतड्यामधलं निघणारा घाण पदार्थ तोही वेस्ट मटेरियल. आणि दोन्ही पदार्थामध्ये यूज करणारं ड्युलमध्ये ब्लड, इसॉफेगस, इंटेस्टाईन, स्प्लीन, लंग्स, गाल ब्लॅडर आणि बोन. साधारणतः ह्या गोष्टी आपल्याला स्लॉटर हाऊसच्या वेस्ट मॅनेजपासून मधून मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुशोभित करणाऱ्या कोंबड्याही आहेत त्याही आपण पाळू शकतो, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 12 जाती आहेत. त्याच्यामध्ये त्या जर आपण कोंबड्या पाळल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो. त्या कोंबड्या फक्त सुशोभीकरणच नाही तर त्याचे अंडेही विकले जातात. परंतु फार्मवर जर त्या असतील तर एक फार्मला ॲग्रो टुरिझम जसं म्हणतो आपण ॲग्रोवेट टुरिझम अशा प्रकारचं स्वरूप येऊ शकतं आणि त्यामुळे लोकंसुद्धा बघायला येतात. त्या कोंबड्याचे व्हिडिओज ग्रुपवर टाकले जातील. त्या पद्धतीनं तुम्हाला ते कळेल की कशा पद्धतीनं आपण सुशोभित करणारे कोंबड्यांचे प्रकार आहेत. तर ह्या गोष्टीवर आपण एक बारकाईने जर बघितलं तर आपल्याला कळून जाईल की कशा रीतीनं वेगवेगळ्या प्रकारचं वेस्ट मॅनेजमेंटचं जे वेस्ट निघतं त्याच्यावर आपण कसा फायदा करतो. याच्यावर कोणाचे प्रश्न असले तर विचारू शकतात. हा विषय तुम्हाला नवीन आहे, परंतु हेही आपल्याला माहीत पाहिजे, ज्याला आपण फेकून देतो यूज नाही म्हणून ते सगळं यूजमध्ये येतं. अरुण सर, नाही सर ओके. बरं विषय कळाला का? हो की जे वेस्ट मटेरियल आहे, जे स्लॉटर हाऊस जर भविष्यात केलं, दिवसाला 100-200 कोंबड्या कट होऊन पॅकिंग जर होत असेल, तर त्या खाद्याचा त्या वेस्टचा वापर कसा करायचा? भारत सर, ओके सर. विषय कळाला का पण? हो हो. थोडा नवीन आहे, जे की आपण कोंबडी कट केल्यावर बाकीचं फेकून देतो आपण. पण एक हो कोंबडीला ठीक आहे, 2 कोंबडीला ठीक आहे. पण साधारणतः जर आपण 100-100 कोंबड्याचं स्लॉटर हाऊस निघलं, तर ते वेस्ट मटेरियल फेकायची गरज आहे का? नाही. नाही. त्याचा गोबर गॅसचा प्लांट पण करता येतो. हो जेणेकरून आज गॅस आपल्याला महाग झालाय, तो वापरण्यासाठी पण गोबर गॅसचा प्लांट ही जसं शेणापासून मिथेन होतं, तसं कोंबडीच्या वेस्टेज हो पासूनही गॅस तयार होतच असतो. हो हो आणि वेगवेगळे पदार्थ सुशोभित करण्याचे वेगवेगळे खूप पदार्थ आहेत, ज्याला व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस म्हणून. निखिल सर, हो. जाधव सर, हो सर. हो विषय कळला का आजचा? हो कळाला सर. काय कळाले? ते कोंबड्याची ते घाणगीण उपयोगी येते म्हणून 100-150 हा, काटल्या. गुड 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 गुड. म्हणजे जे वेस्ट म्हणून आपण समजतो ते बेस्ट असतंय आणि त्याच्यातच जास्त इन्कम येतं. काही गोष्टी ज्या आपल्याला माहित नाही त्याच्यावर मुद्दाम आपण प्रकाश टाकला वेस्ट मॅनेजमेंट. याची सगळी माहितीचे पुस्तकही मी तुम्हाला
म्हणजे आपण जे पुस्तकामध्ये लिहिलं त्याच्यामध्ये ते नमूद असतील. सर ते फोटो कसे टाकायचे ते पत्ता नाही काय नाही मला. नाही. एक पासपोर्ट टाकायचा आणि पत्ता टाकायचा. उदाहरणार्थ त्या आपल्या 1-2 सरने टाकलेला आहे. पासपोर्ट फोटो टाकायचा आहे फक्त. आपल्या मोबाईलनं काढून. तर तुमचा ऍड्रेस ॲड्रेसवर नाही, मोबाईलवर टाकायचा आहे. हो ना, तर ते तुम्हाला पाठवायचं ना ते. WhatsAppवरच पाठवायचंय. बर आणि बर ऍड्रेस सर तुमचा टाकायचा आहे. ऍड्रेस तुमचा पूर्ण ऍड्रेस हां, ॲड्रेस तुमचा पत्ता. ओके सर ओके. हां, आणि तुमचा आपण आता सध्या आपल्या शेवटच्या हप्त्यामध्ये आहे. आपले फक्त 4च दिवस बाकी आहे. प्रशिक्षणाचे फक्त 4 दिवस बाकी आहेत. शेवटचे 4 दिवस. त्यामुळे सर्वांनी आपापले पासपोर्ट फोटो आणि आपला संपूर्ण पत्ता हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकायचा आहे. ओके सर. हां, पुस्तकात लिहायचं पान आहे ते. त्याच्यामध्ये सगळ्यांचे चौघांचे फोटो तुमचे 5 जेवढे 8 जणांचे 2 पेजवर फोटो असतील आणि त्यानंतर बाजूला तुमचा ॲड्रेस असेल. पत्रानं नाही पाठवायचं ते. डायरेक्ट WhatsAppवर टाकायचंय. ओके. हो ना आणि उद्या पाठवायचं. नाही, पत्रानं नाही पाठवायचं. फक्त फोटो पाठवा, मी स्कॅन करून घेईल तो. लागले रे नेटवर्क. हां, अरुण सर. हो सर. हां, आजचा विषय कळाला ना पूर्ण? हो सर, कळाल. हां, कारण त्यानंतर पुन्हा मग आपल्याला एक दिवसाला गेट टुगेदर राहील. गेट टुगेदर म्हणजे पुन्हा आपलं चर्चात्मक एक घंट्यासाठीचा शेवटचा प्रोग्राम राहील, ज्यामध्ये आपण सगळं रिव्हिजन तर होईलच, पण ते रिव्हिजन तुमच्याकडून होईल. म्हणजे पॉईंट तुम्ही सांगायचे काय राहिलं, काही नाही, तुम्हाला काही फायदा व्हायला का नाही, अशा प्रतिक्रियाचा असतो. तो आपला प्रोग्राम होईल. तर त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी सर्व अवगत पाहिजेत आणि पॉईंट सगळे त्या पद्धतीनंच पुस्तकात लिहिलेले सुद्धा राहतील. फोटो आणि हे पाठवून द्या फक्त. फोटो आणि ॲड्रेस लिहिलेला. ओके, तर ठीक आहे. आपली मीटिंग संपली. धन्यवाद.